तर मैत्रिणींनो, साडी म्हणजे भारतीय सौंदर्य. पण ही साडी नेसल्यावर कधी कधी माझ्या काही मैत्रिणींना आपण जाड दिसतोय की काय, किंवा साडी नेसण्याची पद्धत चुकली आहे की काय, निर्या खोचल्यानंतर अगदीच साडी फुलल्या फुलल्यासारखी वाटते, अशा अनेक तक्रारी जाणवत असतात आणि त्यामुळे आपला लुक खराब होतो आणि आपला मूड सुद्धा खराब होतो. या सगळ्यासाठी साडी नेसण्याच्या काही सिक्रेट टिप्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर टिप नंबर 1, योग्य फॅब्रिकची निवड. बरेचदा आपण साडी निवडताना आपली फॅब्रिकची निवड चुकते आणि पर्टिक्युलर फंक्शनमध्ये आपण चुकीचा फॅब्रिक घातल्यामुळे आपला बांधा सुद्धा सुडोल दिसत नाही. शक्यतो जॉर्जेट, शिफॉन किंवा जाड कॉटन किंवा सिल्क अशा प्रकारच्या तुम्ही साड्या जर नेसल्यात तर तुम्ही फार त्यामध्ये जाड दिसणार नाही आणि तुमचा बांधा सुद्धा सुडोल दिसेल. शक्यतो तुम्ही काय टाळलं पाहिजे तर कडक कॉटन किंवा अगदी कांजीवरम सिल्क किंवा अगदीच अशा प्रकारची साडी की ज्याच्यानी तुमचा जो घेर आहे तो जास्त दिसू शकतो, अशा प्रकारे तुम्ही साड्या निवडू नका. शक्यतो जॉर्जेट, शिफॉन, क्रेप असे जे प्रकार आहेत ते तुम्ही निवडा. सॅटिनच्या साड्या सुद्धा खूप उत्तम आहेत किंवा अगदी मौसूद अशा फ्लोई आणि लाईट वेटेड मलमल कॉटनच्या साड्या सुद्धा तुम्हाला खूप छान आणि अंगाला बसतात आणि त्यामुळे तुमचा लुक सुद्धा खूप स्लिम दिसतो. त्यामुळे काही फंक्शनसाठी जिथे तुम्हाला खूप एकदम परफेक्ट तुमचा लुक दाखवायचा आहे आणि स्लिम दिसायचं, तिथे नक्की मी जे सांगितले ते फॅब्रिक निवडा. टिप नंबर 2 ते म्हणजे शिपवेअरचा वापर करू शकता. यावरती लोकमत सखीने आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर माहीत नसेल तर तो व्हिडिओ लिंक मध्ये मी टाकणार आहे, तो तुम्ही पाहू शकता. पण शक्यतो साडी नेसताना काही शेपवेअर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे अगदी गेम चेंजर ठरू शकतात, जे आपला पोटाचा, कमरेचा आणि जाड मांड्यांचा जो भाग आहे तो कव्हर करण्यासाठी वापरला जातो. त्याचबरोबर जुना पेटीकोट जो आहे तो तुम्ही टाळा. शक्यतो जो आपला घागरा टाईप पेटीकोट जो आहे तो कमरेवरती अगदी फुगीर दिसतो आणि त्यामुळे तुम्ही जाड दिसता. त्यामुळे शेपवेअर, सीमलेस असे टाईट फिटिंगचे जे परकर आहेत किंवा पेटीकोट आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते तुम्ही वापरू शकता. किंवा टमी टकर सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते वापरू शकता. कमरेपासून मांड्यांपर्यंतचा भाग हा टाईट फिट राहतो आणि खाली तो फ्लो असतो, जे मी तुम्हाला सीमलेस परकर किंवा पेटीकोट सांगितलेत त्याचा. सो ते जर तुम्ही वापरले तर तुमची साडी सुद्धा खूप छान बसणार आहे आणि तुम्ही सुद्धा खूप छान दिसाल. टिप नंबर 3 ती म्हणजे निर्या आणि ओव्हरऑलच ड्रेपिंगची पद्धत. बरेचदा काय होतं, साडी नेसण्याची पद्धत चुकली की आपला ओव्हरऑल लुक जो आहे तो खराब होतो. त्यामुळे साडी नेसताना निर्या कुठे आणि कशा घ्यायच्या यावरती तुमचा 90% सगळा जो लुक आहे तो अवलंबून आहे. सो शक्यतो कमीत कमी किंवा बारीक निर्या घ्यायला प्राधान्य द्या. निर्यांची संख्या ही जास्त ठेवू नका, ती जास्त ठेवली तर पोटाचा भाग थोडा फुगीर दिसणार आहे. त्यानंतर साडी नेहमी पोटाजवळ आणि कमरेला टाईट नेसायला विसरू नका. यामुळे कमरेचा आकार हा व्यवस्थित दिसतो आणि तुम्ही स्लिम दिसता. निर्या पोटात जास्त न घेता, म्हणजे अगदी जास्त न खोचता बाजूला टक करायचे, अगदी पोटाच्या समोर टक नाही करायचंय. सो तुमची जी साडी आहे ती सुद्धा खूप व्यवस्थित बसेल. त्यानंतर टिप नंबर 4 ती म्हणजे पदराची स्टाईल. पदराची स्टाईल सुद्धा खूप मॅटर करते तुमचा ओव्हरऑल जो लुक आहे किंवा ओव्हरऑल फिगर तुमची कशी दिसेल यावरती. तर शक्यतो ओपन केलेला जो पदर आहे तो तुम्ही वापरा. पदर म्हणजे आपला अर्थातच पल्लू आणि त्याच्या उंचीवरती तुमची ओव्हरऑल उंची सुद्धा दिसून येते. त्यामुळे पदराला अगदी छातीवरती घट्ट पिनिंग करून तो अगदी छातीच्या मध्यभागी लावू नका. यामुळे छातीचा भाग जो आहे तो खूप जास्त मोठा दिसतो. बरेचदा इकडे आपण पिना लावतो ते खूप वाईट दिसतं, तसं काही करू नका. लांब आणि मोकळा पदर जो आहे तो खूप छान वाटतो. तुम्ही उंच आणि अगदी तुमचा बांधा सुद्धा त्यामध्ये छान दिसतो. खांद्यावर जर तो मोकळा सोडला तर मागच्या बाजूला तो थोडासा तुम्हाला जास्त लांब सोडायचा आहे, जेणेकरून तुमची जी हाईट आहे ती सुद्धा खूप चांगली शोभून दिसेल. टिप नंबर 5 ते म्हणजे ब्लाऊज आणि हिल्स. आता साडी नेसल्यानंतर त्याच्या ज्या ॲक्सेसरीज आहेत, अर्थातच महत्त्वाचा म्हणजे ब्लाऊज आणि त्याच्यावरती तुम्ही ज्या ॲक्सेसरीज घालताय त्याच्यामधला महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे हिल्स. शक्यतो साडी नेसताना किंवा साडी जेव्हा तुम्ही नेसाल तेव्हा हिल्सचा वापर केला तर अतिउत्तम आहे. खूप टाईट किंवा अगदी लहान जो अगदी क्रॉप साईजचा जो ब्लाऊज आहे ना तो तुम्ही टाळला पाहिजे. बरेचदा त्याची जी हाईट असते ती खूप कमी असते आणि तो खूप वाईट दिसतो. शक्यतो थोडेसे लांब जे ब्लाऊज आहेत, जे कमरेचा भाग थोडा जास्त झाकतील अशा प्रकारचे तुम्ही ब्लाऊज घ्या. फुल स्लीव्स किंवा अगदी हाफ स्लीव्सचे ब्लाऊज सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ब्लाऊज अशा प्रकारचे जर तुम्ही वापरले तर तुमचे हात सुद्धा स्लिम दिसणार आहेत. बाकी हिल्स म्हणजे साडी नेसल्यावर नेहमी हाय हिल्स जर तुम्ही घातली यामुळे तुमची उंची वाढणार आहे आणि आपोआप तुम्ही बारीक सुद्धा दिसणार आहात. तर अजून एक महत्त्वाची टिप पुढे
हे तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे साडी जेव्हा तुम्ही नेसाल तेव्हा ती अगदी तुमच्या पायाला टेकेल इतकीच नेसा, त्यामधनं थोडेसे हिल्स खालची विजिबल होईल अशा प्रकारे साडी नेसा आणि शक्यतो हिल्स घालूनच साडी जर तुम्ही नेसलीत तर ती अतिउत्तम आहे. सो तुम्हाला लेंथचा सुद्धा अंदाज येईल. सो ओव्हरऑल या ज्या तुम्हाला मी टिप्स सांगितल्यात या 5 टिप्स आहेत, पण या ओव्हरऑल गेम चेंजर टिप्स आहेत. तुम्ही किती तुमचा बांधा कसा आहे यावरती तुमची पर्सनॅलिटी ठरणार नाहीये, तर तुम्ही साडी कशी नेसताय त्यावरती तुमची पर्सनॅलिटी ठरणार आहे. आणि तुमचा बांधा सुडवल छान तुम्हाला बारीक दिसायचं असेल साडीमध्ये तर ह्या ज्या टिप्स आहेत या टिप्स फॉलो करा. आणि हो, मस्तपैकी साडी नेसा आणि जशा तुम्ही आहात तशा स्वतःवरती प्रेम करायला मात्र विसरू नका. साडी हा एक असा आपला भारतीय संस्कृतीचा, विशेषतः महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे जो कधीही कुठल्याही वयोगटातल्या स्त्रीनं घातला तरी स्त्री खूप सुंदर आणि छान दिसते. त्याच्यामुळे साडी अशा प्रकारे नेसली तर तुम्ही अजून उठावदार आणि एकदम अट्रॅक्टिव्ह दिसाल. त्यामुळे या टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.